आपल्या गाडीच्या जाईमध्ये इतकं खतरनाक हॉर्न घुशीन ते आपण सोचलं पण नव्हतं. तेच काम करण्यासाठी आपण विजुदा चालले ब्रहानपूर, काहून की गाडी हिट होत होती, त्या कारणानं आपल्याला लवकरच काम. आम्ही सकाळच्या टायमाला निघाले डायरेक्ट गाडीपाशी जायला. गाडीपाशी येताच खेबी पाहिलं तर गाडी तर एक नंबर उभी आहे तिकडे त्याच्या जागेवर, आणि आम्ही निघालो डायरेक्ट ब्रहानपूर करता जाय करता. ब्रहानपूर तर जात आहे पण खर्च तर चांगलाच होणार आहे. मग आपल्याकडे घुमवायला कॅमेरा, आणि तसं तर भाऊ मला काही टोपी घालायची सवय नाही, पण कसं आहे ना, केस जरा गायब आहे तर घालूनच पडीन. गोष्टीमध्ये आपण कवा डोंगरगाव पोहोचले ते तर डोंगरगाव मध्ये आल्यानंतर रिकाम्यानं क्लिपा घेता डायरेक्ट आपण घेऊ आता ब्रहानपूरची क्लिप. मग ब्रहानपूर मध्ये येताच खेपी डायरेक्ट इकडे तर पहा डायरेक्ट गर्दी तर आज ब्रहानपूर मध्ये काहीच नाही, पण काहून की आज बाबासाहेबांची जयंती आहे म्हणून त्या कारणामुळे डायरेक्ट रात्री राहणार आहे गर्दी. तर आपण चला, आपण टाइम न वेस्ट करता डायरेक्ट यू गाडीपाशी. गाडी हॉर्न इतलं खतरनाक घुसलं होतं तुम्हाला काय सांगू, तर डायरेक्ट नळच फाडून टाकल्या मग त्यानं. मग याले काय म्हणतात ते बी मला काही समजत नाही बारे. मग मी निकाला डायरेक्ट याले घेऊन चालला मी याले आता बसस्टँडकडे काहून की याचं काम तडीच होते. आधी आल्यानंतर ते माहित पडलं की ते काही रिपेअर होणार नाही, याच्यासाठी आपण घेऊन घेतला डायरेक्ट नवीन न टाइमपास करता डायरेक्ट आले आपण आपल्या गाडीपाशी येत. म्हटलं दादा ऊन तर लय खतरनाक तपते. मग मी येऊन गेला इकडे पंख्यामध्ये बैसाले. पंख्यामध्ये बी इथला गरम हवा फेकत होता की म्हटलं काही मतलब नाही, आडी बैसून नाही आले इकडे गाडीकडे, आणि हे टाकता इकडे हिरवं पाणी. आमचं तर काम खतम झालं. आमू निघाला डायरेक्ट घरी जायसाठी. आता आमू चालले 100च्या रफ्तारनं घरी, आणि तुम्ही 110च्या रफ्तारनं डायरेक्ट फॉलो करून घ्या मग वरे.